मग असं मला एक सांग, जे मुली फक्त मुलांसाठी करतात, एक गोष्ट जेस्चर वाईज. हा हा आमचा सायलेन्स जो आहे. की पुरुष असा विचार करतात म्हणून ते असे आहेत का? पण तुम्हाला जास्त एक्सप्रेसिव्ह होण्याची गरज आहे. आपण त्यांच्या जास्त जवळ आहोत तर आपण का नाही सेलिब्रेट करत? तुमच्या पण अपेक्षा असतील ना की आम्हाला पण पाहिजे काहीतरी. मेन डोंट एक्सपेक्ट, ते काही एक्सपेक्ट पण नाही करत. मी जर आज विचार केला की आता मला नाही कमवायचं, पण तेच माझ्या नवऱ्याने केलं तर त्याला कमवत नाही तुझा नवरा. मर्द को दर्द नाही होता किंवा मर्द सख्त है असं नसतं. मेन कॅन बी पुकी. आता मला विचारशील तर माझ्या नवऱ्याने मला बऱ्याच वेळेला फुलं दिली आहे, पण मी आता मला रिअलाइज झालं की मी नाही कधी त्याला दिलंय फुल. एक्झॅक्टली. एक दिवस मध्ये असं नाही बोलू शकत की आता तू सगळं सांग, तू सांग. ते एव्हरी डे शुड बी सेलिब्रेटेड. बट हा, त्या दिवशी ती पॅम्परिंग जी असते ना, जी बर्थडेला पण मिळते, पण त्याच्यावर रिॲक्ट पण तुम्ही नीट व्हायला पाहिजे. ठीक आहे, एवढं पण हे होऊ नका. जसं त्याच्यामुळे तुमचा मेन्स डे मागे राहतो ना, तो त्याचं कारण ते आमच्या ह्याच्यावर तुला वाटत नाही की आम्ही पुरुषांना त्रास देणाऱ्या बायका आहोत असं तर तुला दिसलं नाहीये. असं काय अजिबात वाटतंय. देत असतील, प्रॉपर देत असतील, ही पण देत असेल. आता कृणाल इथे बसवत समजेल. आय एम व्हेरी एक्सायटेड. कधी लग्न करतेस? तुला चांगलं ऐकायचं की वाईट ऐकायचं, काय ऐकायचं? मला खरं ऐकायचंय. मित्रांनो, वेलकम टू एका नवीन भागात, जिथे आपण आज गप्पा मारणार आहोत इंटरनॅशनल मेन्स डे बद्दल. तर माझ्या डोक्यात आलं की इंटरनॅशनल मेन्स डे येतोय, तर आपण काय करावं. तर म्हटलं की आपण दोन बायकांसोबत जर मेन्स बद्दल गप्पा मारल्या तर काय मजा येईल, है ना. लेडीज लोक जेव्हा जेंट्स बद्दल बोलतात जाम मजा येते. सो काय करायचं, मी म्हटलं की दोन मित्रांना बोलवतो, त्यांना त्यांच्याशी परत तेच बसून पुरुषांबद्दल पुरुषांनीच बोलावं. यापेक्षा म्हटलं की काहीतरी एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह आपल्याला लोकांपर्यंत पोचवावा लागेल, पुरुषांपर्यंत पोचवावं लागेल मेन म्हणजे. आणि जो सगळ्यात इम्पॉर्टंट घटक आहे एखाद्या पुरुषाच्या आयुष्यात, ती म्हणजे फिमेल. म्हणजे लग्न झालेलं असो किंवा नसो. सो मला असं वाटतं की ह्या दोन लोकांनी एकमेकांची गोष्टी सॉर्ट करून घेतल्या तर आयुष्य खूप सुरळीत होतं, लग्न झालेलं असो किंवा नसो. तर म्हणून म्हटलं की आपण आज एक लग्न झालेली अशी एक फिमेल, सॉरी मी असं काहीतरी मेल फिमेल असं बोलतो, मला ते एक्झॅक्ट समजत आहे. फिमेल आणि एक लग्न न झालेली एक फिमेल आणि एक लग्न झालेला पण न लग्न झालेला अप्रोचवाला मेल. असा एक आपण 3 जण मिळून आपण इंटरनॅशनल मेन्स डे ह्याच्यावरती डिस्कशन करणार. कशा आहात तुम्ही? आम्ही खूप मस्त. माझ्यासोबत आहे सगळ्यांच्या कोकणातला हार्ट म्हणजे कोकण हार्टेड गर्ल म्हणजेच अंकिता वालावलकर. आणि लेफ्ट हँडला माझ्या साईडला बसलेली आहे समीक्षा टक्के, म्हणजे समीक्षा टक्के, तिचं हँडल पण तेच आहे. सो लगेच सुरू करूया. असं काय आपलं एकदम सिम्पलच, एकदम चिल आहे. पण तुला चांगलं ऐकायचं की वाईट ऐकायचं, काय ऐकायचं? मला खरं ऐकायचं. अरे भाई, हिने आपल्याला पॉडकास्ट केला माहिती आहे. हा, तिने केलंय, तिला माहिती आहे आपलं. मी नवीन आहे इथे. मला वाटतं लास्ट पॉडकास्ट मध्ये पण असं होतं की आपण एक गॅप, आपण एक ब्रिज बनतो. वाव, नाईस, आपण नाईसली एक पुट. ब्रिज बनतो की अच्छा, बायकांना असं पाहिजे असतं किंवा हे असे विचार करतात, तर पुरुष पण विचार करा. आता आपण उलट करतो. आज पण आपला प्रयत्न तोच राहील की ओके, बायका असं पण विचार करतात पुरुषांबद्दल, किंवा तुम्हाला पण मे बी कळेल की पुरुष असा विचार करतात म्हणून ते असे आहेत का, असं पण होऊ शकतं. आणि दॅट इज व्हॉट द ब्युटी ऑफ कॉन्व्हर्सेशन इज. आय थिंक की गप्पा संवाद ह्याची मजाच त्याच्यामध्ये की तुम्ही स्वतःला पण एक नव्या वेनी बघता. जास्तच कवी लेवलला आपण पुढे जाऊया. संवाद वगैरे बोल, कॉन्व्हर्सेशन भारी वाटलं, एकदम कठीण शब्द यायला लागले. हा, चला डायरेक्ट पहिला मला तुम्हाला दोघांना प्रश्न विचारायचा की तुम्हाला काय वाटतं की मेन्स डे सेलिब्रेट केला पाहिजे का? केला पाहिजे. आता वुमन्स डे होतो, तुमच्या पण अपेक्षा असतील ना की आम्हाला पण पाहिजे काहीतरी, म्हणून तर तो केला गेला पाहिजे. तसा प्रत्येक दिवस साजरा केला गेला पाहिजे. पण जर एक डेडिकेटेड दिवस आपण देतोय, वुमन्स डे आहे, तर मेन्स डे पण असला पाहिजे. नाही, मला असं वाटतं की सेलिब्रेट म्हणजे आताच्या सिच्युएशन मध्ये कसं झालंय माहितीये, वुमेन्स डेला कसे ब्रँडच्या पर्स्पेक्टिव्हनी आपण जर बघायला गेलं तर ऑफर्स वगैरे असतात, काही ना काहीतरी येतात. कारण बायका अशा असतात की वुमेन्स डे आहे, मी तर शॉप करणार वुमेन, पण ती पॅम्परिंग कधी मुलांना मिळतच नाही. त्यांना असं आहे की हा कमवायचंय किंवा घरी जायचंय किंवा स्वतःवर त्यांची मजा वेगळी असते. तर एका ब्रँड पर्स्पेक्टिव्हनी बघितलं तर हो, सेलिब्रेट केला पाहिजे, पण त्याच्यासाठी काहीतरी असे आले पण पाहिजे, काहीतरी ऑफर्स आले किंवा. तेच माझा नेक्स्ट पॉइंट होता की सेलिब्रेट केला पाहिजे, पण कसा, हाऊ इज मेन्स डे सेलिब्रेटेड, कोणालाच माहिती.
मला पण नाही माहिती कसं म्हणजे सेलिब्रेट जसा करतात. वुमन्ससाठी जेवढे प्रायोरिटी दिली जाते आमच्यासाठी हा. काही ना काहीतरी असे प्रोग्राम्स अरेंज केले जातात हा. बरोबर. त्या दिवशी एका म्हणजे डिस्काउंट असतात. डिस्काउंट्स असतात त्या फील्ड मधल्या चांगल्या चांगल्या स्त्रियांना पुढे घेऊन त्यांचा सत्कार केला जातो किंवा त्यांच्याशी काय काय गप्पा मारल्या जातात. हे सगळं एवढं त्या मेन्स डेच्या दिवशी नाही दिसत. म्हणजे मेन्स डे फक्त इंटरनॅशनल मेन्स डे आहे, हाय हॅपी इंटरनॅशनल मेन्स डे वगैरे असं एवढं विश पर्यंतच राहतं. सो ती म्हणते तेही बरोबर आहे की असं काहीतरी डिस्काउंट्स किंवा असं काहीतरी दिलं तुमच्यासाठी पाहिजे. असलं पाहिजे असं जेन्युइनली तुला रील आठवली का रे? हा? तुला एक रील आठवली जी आपण केलेली ना हा, हा, हा. वुमेन्स डे वाली. बरोबर हा. आपल्या ही शूटच्या आधी मी एक शूट मध्ये अजून एका होतो. हम्म. तर मी त्यांना सांगितलं की मी आज एक मेन्स डे वरती पॉडकास्ट करतोय. तर तो माणूस मला म्हणला कधी आहे मेन्स डे. ही परिस्थिती आहे बेसिकली मेन्स डेची. म्हणजे आणि मला अजिबात काय याच्याबद्दल ऑडिओ मेन्स डे आमचा होत नाही असं नाही आहे. ठीक आहे म्हणजे आजपर्यंत असं काय त्याच्यानी नाही झालंय म्हणून त्याची खूप खंत रिग्रेट होतं असं पण मला काय कारण ते झालंच नाही त्याचं झालंच महत्त्वच नाही माहिती. जर महत्त्व म्हणजे काय झालं असतं मोठं आणि मग बंद केलं असतं मी बोललो असतो की अरे यार आता मेन्स डे आधीसारखा होत नाही. आता तर कसं म्हणजे पुरुषांनाच नाही पडले बायका तर लांबची गोष्ट. पण आय थिंक की नाही पुरुषांना पडले मेन्स डे बद्दल. याचसाठी तो दिवस आहे की तुम्ही कितीतरी गोष्टी एक्सप्रेस नाही करत, तुम्ही कितीतरी हा. गोष्टी स्वतःमध्ये ठेवता किंवा त्या गोष्टींनी पण- तुम्हाला फरक नाही पडत आहे की तुम्ही खूप फॅमिली ओरिएंटेड होऊन जाता किंवा तुम्ही त्या सगळ्या आत्ता मुलींनी जर आता समजा लग्न झालंय त्याने मी तुला सांगते की मी जर आज विचार केला की आता मला नाही कमवायचंय आणि मला शांत बसायचं तर मी बसू शकते. पण तेच माझ्या नवऱ्याने केलं तर त्याला कमवत नाही तुझा नवरा हे मला विचारणार. बरोबर. त्याच्यामुळे ते जे मुलांचं लाईफ आहे की त्यांना ह्या सगळ्या बारीक सारीक गोष्टींचा नाही फरक पडत किंवा ह्या सगळ्या गोष्टी ते इग्नोर करतात. त्यासाठी तो दिलेला दिवस आहे तुमच्या त्या अनस्पोकन पण I- फिलिंग्ससाठी. आय रिअली थिंक की आपल्याला जर माहिती आहे की यु नो मेन्स किंवा मेल एक्सप्रेस नाही करत फिलिंग आणि आपण त्यांच्या जास्त जवळ आहोत तर आपण का नाही सेलिब्रेट करत. हा प्रत्येकाने त्याच्या घरी सेलिब्रेट करायला जर सुरुवात केली ना तर ते होणार. पण ते तेवढ्याच पुरतं लिमिटेड राहतं ना. मग मी माझ्या नवऱ्याला विश करेन किंवा मी माझ्या जवळच्या ह्यांना विश करेन ते राहिलं तसं. पण जसा आपला वुमेन्स डे होतो आता मला कुठेतरी इन्व्हाइट केलं जातंय एखाद्या ठिकाणी वुमेन्स डे साठी ते मेन्सच्या बाबतीत होण्यासाठी खूप एफर्ट्स आणि खूप त्याच्यासाठी आपण जर म्हणजे महिलांनी पुढे येऊन ते असं केलं यायला हे पाहिजे. पाहिजे हे हा. पाहिजे आम्हाला किंवा हे असं करूया पण तर आय ते डोंट होणार. थिंक आवर कम्युनिटी सपोर्ट्स दॅट टू बी व्हेरी बिकॉज ऑनेस्ट. आता ते मला चार असं वाटतं लोकं. की इतक्या गोष्टी पुरुष इतक्या बॅड लाईट मध्ये बऱ्याच ठिकाणी आहेत की चांगले पुरुष एक्झिस्ट करतात किंवा ह्याच्याबद्दल ते आता विसरून गेलेत. म्हणजे बिकॉज ते आपल्यात एक तर पुरुष प्रधान संस्कृती ऑलरेडी आहेच. हा. तर त्याच्यामध्ये ते एक ऑलरेडी एक भाव आहे आपल्या डोक्यात की हे तर काय पुरुषांचं तर काय सगळं त्यांना तर आहेच ना. आहे. म्हणजे ते तर दे आर फर्स्ट मेल मेल डॉमिनेटेड आहे सगळं. त्याच्यामुळे मे बी काय आता ह्यांना वेगळं काय आता एवढं म्हणजे निगेटिव्हिटी बऱ्याच काही गोष्टी समाजात पुरुषांमुळे वाईट घडतात असंही म्हणतात. डोंट वॉन्ट टू नेम इट पर्टिक्युलरली बट बऱ्याच काही गोष्टी घडतात. तर त्या इतक्या आहेत की एक चांगली गोष्ट त्याच्यापुढे ती चांगली गोष्ट ती ताकद कमी पडते असं मला कुठेतरी वाटतंय. कारण की आता मेन्स डे सुटून मेन्स डे सेलिब्रेट तर नाही करू शकत. हो. म्हणजे समबडी हॅज टू कोणीतरी उठून बोलवायचे की अरे चल आपण काहीतरी करूया करूया काहीतरी मेन्स डेला. वेगळं करूया. तर ते ते बायकांनीच पण हे केलं आता पाहिजे. मला नाही वाटत की पुरुष बायकांनीच करायला स्वतःसाठी पाहिजे. म्हणजे स्वतःचा नाही करू जसं शकत. वुमेन स्टँड फॉर वुमेन मला नाही वाटत की पुरुष असे असतील की आपण मेन्स डे सेलिब्रेट करूया. त्यांच्यासाठी मेन्स डे काय चला टर्फवर जाऊया. एक्झॅक्टली. नाही त्यांच्यासाठी मेन्स डे तर मला तर म्हणजे मी तर सांगतोच माझ्यासाठी मेन्स डे काय असू शकेल. पण तुम्हाला काय वाटतं की मेन्स डे एक आता तर हे असेल की फ्युचर असू शकेल असं होऊ शकेल मे बी. पण तुम्हाला वाटतं काय पद्धतीने सेलिब्रेट केलं पाहिजे अपार्ट फ्रॉम ऑल दिस डिस्काउंट्स. एक जेन्युइनली तुला काय वाटतं टॉक फॉर हजबंड मे बी असं मी म्हणणार नाही सगळ्यांसाठी बोल बिकॉज मला ते माहिती नाही. बट तुला काय वाटतं तू तुझ्या नवऱ्यावर मेन्स डे कसा सेलिब्रेट करशील. व्हॉट वुड यू अप्रिशिएट ऑर व्हॉट वुड यू डू ॲज मेन्स डे. आम्ही एकतर पहिल्यापासून एक क्लॅरिटी ठेवली की कम्युनिकेशन असलं पाहिजे किंवा त्याने अशी कुठची गोष्ट त्याच्या मनात नाही ठेवली पाहिजे हे आमचं आधीपासून ठरलेलं आहे. त्यामुळे असं नाही की त्या दिवशी तू मला तुझ्या मनातलं सांग किंवा तू भावना व्यक्त कर हे असं त्या पर्टिक्युलर दिवसासाठी नाहीये. त्याच्यामुळे ते आम्ही नेहमी बोलत असतो. आम्ही एकमेकांच्या फ्रेंड्स सारखे राहतो. त्यामुळे असं काही सेलिब्रेशनचा काही विचारच नाही डोक्यात. फॅन इनफ. कारण की मी आणि श्रेया पण काही वेगळे विमेन्स डे सेलिब्रेट नाही करत. मला तरी असं वाटतं जसं ती म्हणाली ना की एव्हरी डे सेलिब्रेट केला पाहिजे किंवा कम्युनिकेशन इज द की. एक दिवस मध्ये असं नाही बोलू शकत की आता तू सगळं सांग तू सांग. ते एव्हरी डे शुड बी सेलिब्रेटेड. बट हा त्या दिवशी ती पॅम्परिंग जी असते ना जी बर्थडेला पण मिळते हा कळते ती एक पॅम्परिंग जर मिळाली ना तर
म्हणजे मला तरी बरं वाटेल जर हे माझ्यासोबत वुमन्स डेला झालं की अच्छा आज वुमन्स डे ना, आय गॉट यू फ्लावर्स, किंवा ऍटलिस्ट अ नॉर्मल विश असं काहीतरी. तर ती एक पॅम्परिंग सॉर्ट ऑफ थिंग मिळाली ना तरी थोडेसे एफर्ट्स त्या म्हणजे दिवशी मेन आर व्हेरी जास्त इझी. आपण टाकू शकतो. तुला पण माहिती असेल ऋषी, आणि असं काहीतरी तुला फ्लावर किंवा तुझ्या आवडीचं काहीतरी बनवून दिलं, तू खुश. कळतंय? तर मेन डोंट एक्सपेक्ट, ते काही एक्सपेक्ट पण नाही करत, तेच त्यांचं प्लस पॉइंट पण आहे, तोच निगेटिव्ह पॉइंट आहे. त्यांचा तोच निगेटिव्ह हा नेगेटिव्ह पण पॉइंट आहे. तर एक नॉर्मल फ्लावर म्हणून जरी दिलं, पॅम्परिंग सेशन म्हणून जरी घेऊन गेले, तरी ते खुश असतात. पण त्याच्यावर रिॲक्ट पण तुम्ही नीट व्हायला पाहिजे. हे काय एवढं पण हे होऊ नका. जसं त्याच्यामुळेच तुमचा मेन्स डे मागे राहतो ना, तो त्याचं कारण ते हे हे काय? कोण सेलिब्रेट करताय? काय एवढं कशाला काही गरज आहे, आम्ही पण- थोडी सांगितलंय. असं केलं ना की मग आता एवढं केलं आणि त्याच्यानंतर तुम्ही असं रिॲक्ट करताय. नाही मी म्हणूनच हे असं अग्री होतं. करतो अंकिता, तुझं हा. त्याबरोबर मी अग्री करतो. पण याचा प्रॉब्लेम तुम्हाला तुला गर्ली सांगतो वाटतं की का बाई हे खूप? पहिल्यांदा केलं कोण पण असं केलं हे काय पण तू हे घे दुसऱ्या मेन्सडेला करशील, तिसऱ्या चौथ्या मेन्सडेला मग तो तुला रिॲक्ट ते- करते पण का तुम्हाला- सवय होईल ना. ओके, असं हे माझ्यासोबत असं होतं. हा मला गर्ली वाटतं का अशा गोष्टी सेलिब्रेट केल्या किंवा See, अॅनिव्हर्सरीज वगैरे अशा गर्ली सेलिब्रेट केल्या तर? मला असं वाटतं की बऱ्याच लोकांना गली वाटतं, पण बिकॉज याचं रिझनच आहे की कारण ते कधी पुरुषांसाठी कोणी केलंच नाही ना. ते त्यांनी बघितलं की हे बायकांनाच, फुलं बायकांनाच देतात, हो पुरुषांना कोण. मी जर उद्या एका मित्राला फुल दिलं तर तो ऑकवर्ड होईल. हो हे काय गरज नाहीये का ऑकवर्डची, देतोयस? खरं तर गरज नाहीये. फुलच आहे, फुलाशी जेंडरशी काय घंटा संबंध नाहीये. फुलाशी आधी तुम्ही जेव्हा सत्कार करता तेव्हा तर देतात ना, हो. ती पण तर फुलच असतात ना. Shawl पण आणायला. शॉल पण त्याच्या आधी शॉल देतात. पण मी तेच बोलतो, एक सिंगल फुल मी एका जाऊन मित्राला दिलं विथ नो फिलिंग. हे घे भाई, होतं दिसलं, आणलं, हे घे, हम्म. दिलं तर त्याला ऑकवर्ड होणार आहे. काय येडा आहे काय, फुल बिल काय, असंच बोलेल. पण मी त्याला रोज फुल देत राहिलो तर मे बी तो 10व्या दिवशी बोलेल की अरे आज Maybe फुल घेऊन appreciate- येलाय. नाही. पण तेच आहे ना, गर्ली का वाटतं, कारण ती गर्ल्सची निगडीत गोष्ट Gender आहे. based आहे. हे आणि मुलांची ते फक्त निगडीत मुलंच नाहीये. करत आली आहेत म्हणून एक्झॅक्टली, girly मुलंच वाटतं. मुलींसाठी करतायत. पण असं काय आहे मग असं मला एक सांग, जे मुली फक्त मुलांसाठी करतात. एक गोष्ट जेस्चर वाईज. हा हा आमचा सायलेन्स जो आय आहे थिंक हेच उत्तर आहे ना, म्हणजे मी मला असेल देखील- तर मी मला पण आठवत आहे. नाही, माझं आपण लव्ह लँग्वेज करतो. काय आहे, नाही, लव्ह नाही, लँग्वेज काय मी आहे असं बोलू त्याच्यावर शकतो डिपेंड की करतं. एखादी बायको किंवा एखादी आई आपल्या नवऱ्यासाठी किंवा मुलासाठी पण अपोजिट जे आपण बघूया, छान जेवण बनवून जेवायला देते, इज अ गुड जेस्चर. हम्म. तेच असं मी बोलू म्हणते ना, शकतो. लव्ह नाही, नाही, of लँग्वेजवर course. डिपेंड हां, हां, करतं. तर exactly. माझं पण, मला जरी कोणी असं पप्पांसाठी मी जेवण बनवलं हां. किंवा माझ्या बॉयफ्रेंडसाठी किंवा असं कोणालाही मी जेवण बनवलं ना, तर म्हणजे तो व्यक्ती माझ्यासाठी खूप आहे, म्हणजे त्या हो. लिस्टमध्ये आहे, असं नाही, आहे. तर जेवण असं नाही, पण आमचं लक्ष पण असतो की अरे काय हवंय. काय हवंय, हा हम्म. आणि ह्याचं हे संपलंय, हे आणून ठेवूया. आम्ही कुठेतरी काहीतरी सेव्हिंग्स करून बाबा आपल्या ह्या व्यक्तीला हे हा. द्यायचं Correct, हे पण correct. आम्ही करतो. सो Correct. ते बदलत जातं असं रेग्युलरली. आता ते जे फुलांचं आहे तू म्हणतोस ते ते खूपच मुलंच एकदम मुलींच्या बाबतीत करतात. करतात. नाही, मी आता मला विचारशील तर मी माझ्या करते. नवऱ्याने मला बऱ्याच वेळेला फुलं दिली आहेत, पण मी आता मला रिअलाइज झालं की मी नाही कधी त्याला दिलंय फुल. एक्झॅक्टली. म्हणजे असं मी फुल देण्याचा कधी दिवस हा, नाही म्हणजे आला. असं तर आता ह्याच्यात काय आपण हे नाही करते, तू हे करतेस तर तो पण ते करतो, तू जेवण हा. बनतो तो पण ते करतो, असं मला करायचं नाही. बट फुल देणं हे किती एक सेल्फलेस गोष्ट आहे यार. सिम्पल गोष्ट आहे. Simple पण हा. अशा गोष्टी दोन्हीकडे इक्वल झाल्या पाहिजे असं मला वाटतं. फॉर एक्झाम्पल, आता मी तो बोलतो शिवलरी हा शब्द जो आहे इंग्लिशमध्ये, शिवलरी इज हा शब्द फॉर मेन ओनली. फॉर मेन ओनली आहे. म्हणजे काय शिवलरी म्हणजे काय, दरवाजा उघडून देणं किंवा खुर्ची पुल आउट करणं, तू रस्त्याच्या या साईडनी हा, चाल. किंवा आपण दोघं आहोत, हम्म. तू तुझ्या घरी चाललीस, मी माझ्या घरी चाललोय, आपण ऑफिसवरनं घरी एकत्र चाललोय, बट तुझी कॅब येईपर्यंत मी थांबून राहणं, थांबून राहणं. ही शिवलरी झाली. हम्म. मग अशी बायकांची शिवलरी काय असू शकते? म्हणजे आता तसं नाहीच आहे. म्हणजे तू गुगल केलं शिवलरी तर तो शिवलरी इज फॉर मेन टुवर्ड्स फिमेल आहे, फिमेल टुवर्ड्स मेन, अशी काही शिवलरी नाहीच आहे. नाही आहे, म्हणजे होती म्हणू हा. शकतो आपण हा, ओके. की घरात जेवण केलं तर पुरुषच आधी जेवतायत, बायका थांबून राहिल्या आहेत. ते हे मला वाटतं होतं की ना ती असं. शिवलरी नाही आहे. ते बघ, शिवलरी इज डन शिवलरी आउट ऑफ नाहीये. केअर ऑर हे लव्ह. पण केअरच ते तर आहे. जबरदस्ती केलेलं ना काही वर्षात तर पुरुषांनी. जेवायच्या नाही बायका म्हणजे वगैरे. ती आतासाठी जबरदस्ती होती ग, ती पुरुष प्रधान झाली ना, ती हा. पुरुषांनी केलेली जबरदस्ती आहे. आधी पुरुष जेवणार, मग घरच्या बायका जेवणार. हम्म. ठीक आहे, हे आत्ता ती सिस्टम होती ती म्हणतो. सिस्टम म्हणजे ती ते तसंच तीच करायचं. पुरुष प्रधानची संस्कृती आहे, तीच हो. पेट्रियार्की आहे. त्याच्यात शिवलरी नाही बोलू शकत आपण. शिवलरीवरती जर तुम्ही विचार करा, तुम्ही वेळ घ्या, पण काय असू शकते? म्हणजे असं मला जस्ट असं मला पाहिजे असं की वाटतं की जर मला कोणी सोडायला घरी आलंय, ठीक आहे, की घराखाली आलंय, की आता मी तुला सोडायला घरी आलो, दॅट इज शिवलरी. पण तो घरी पोचेपर्यंत मी जागी आहे की बाबा तू घरी पोचलास का,
किंवा ए नाही That पण मी is- हे केलं होतं. काय? मी जेव्हा पहिल्यांदा आम्ही जेव्हा भेटलो त्याच्यानंतर कुणाला मी मेसेज केला तू घरी पोहोचलास का, त्याचं उत्तर होतं हे प्लीज हे असलं फालतूगिरी नको पण हा. that is मी पोहोचणारच caring ना ना. घरी. बट अगेन हा तुमचा हे आहे. अरे हा अगेन तुमचा fault तू आहे. बोलतेस ती ते मुद्दा chivalry बरोबर आहे. आहे. ते तेच मी म्हणते, तेच ती chivalry बोलतोय. आहे. हा तुझा मुद्दा परफेक्ट आहे, हा. पण ते असं रिस्पॉन्ड काय माहिती, कारण कधी कोणी केलं केलं नाही ना, नाहीये. तर त्याला होतं की हे काय म्हणजे एक मिनिट हे असं नको हे ते नको असं म्हणजे ते आलं. कसं आहे माहितीये, जाकीर खानची ती एक लाईन आहे त्याच्या स्टँडअप मध्ये की मर्द को दर्द नहीं होता होगा पण थंडी वाजते ना, म्हणजे तो मी जॅकेट काढून एका मुलीला देतो बिकॉज तिने स्लीवलेस घातले आणि थंडी वाजते, पण थंडी तर मला पण वाजू शकते ना म्हणजे दर्द नाही होत पण थंडी होते. एक ह्याच्याशी कॉन्टेक्स्ट आहे, पण ते असा संबंध आहे त्याचा की जर मुलांसाठी तुम्ही काय केलंच नाही तर ते जेव्हा करता तेव्हा पहिली रिॲक्शन हीच मिळणार की हे कोण की करतंय? एक मिनिट काय सवय नाही. कशाला हे कशाला? सगळं वगैरे असं ते, कारण की जर तुला माहितीच नाही की अमेरिका आहे तर अमेरिकेत एखाद्या मोठ्या ठिकाणी गेलं तुला समजणार नाही रिॲक्ट कसं करायचं. ती तेच एक्झॅक्ट स्टेज आहे की जर तुला कोणी असं प्रेमाने वागवलंच तुला नाहीये, एक गोष्ट- कोणीतरी तुझ्यासाठी असं काही केलंच नाही, आणि अचानक कोणीतरी केलं आता तर की तू असंच रिॲक्ट करणार ना, एक मिनिट हे नको. हा बट वेन बेसिकली जसं आधी पुरुष कुक नाही करायचे फार, आता आता इफ यू करतात. कॅन सी, आता हम्म. मी पण खूप मला आवडतं किचनमध्ये जेवण बनवायला प्रॉपर आवडतं, तर ते आधी जर कोणी बघितलं किचनमध्ये तर ते हसले हसायचं. असतीलच ना पुरुष, हे काय बायकांसारखं किचनमध्ये जातो, पण इव्हेंच्युअली जेव्हा ते जायला लागले आता बघून असं ऑड नाही वाटत. हम्म. आता आपण रील्स पण बघतो, आता जस्ट एक आज रील बघितली मी, एका मुलीसाठी तिच्या बाबांनी बिर्याणी बनवली बर्थडे गिफ्ट म्हणून. ती रील बघून मला असं एकदा पण मनात नाही आलं की हा पुरुष काय बनवतोय बिर्याणी, किंवा आता कोणाच्याच आपल्यासाठी नसेल ते आलं. normal त्याच्यावर 1000-7000 कॉमेंट होते, म्हणजे सगळ्यांनी अरे वाव आय वॉन्ट अ डॅड लाईक दिस वगैरे वगैरे. म्हणजे काय तो भाग ऍक्सेप्ट झाला, तो हम्म. पुरुषांनी पण केला, तो स्त्रियांनी पण केला, पण असे अनेक पुरुषांच्या निगडीत भाग आहेत जे मुलींच्या बाबतीत ऍक्सेप्ट झालेत, पुरुषांच्या बाबतीत झालेच नाहीत. पण तुम्हाला जास्त एक्सप्रेसिव्ह होण्याची गरज आहे. हा कारण मला आता सोशल मीडियामुळे तुम्हाला तेच कळतंय की विचारलं. हे सगळं सेलिब्रेट हा. होतं. आता सोशल मीडिया आलं तेव्हा जाऊन लोकांना कळलं की पिरियडचे पेन असतात तेव्हा डेअरी मिल्क द्यायची असते. एक्झॅक्टली हे कॅडबरी देणं हे आम्ही नाही बघितलं. म्हणजे मला आठवतं की हे असं पण असायचं. आता ते काय हे घेऊन ते जातात, heat फुलं pad घेऊन देतात. जातात, हा, ते हा. पॅम्परिंग सगळं. हे तेव्हा नव्हतं. तेव्हा पण लोकांना पिरियड्स यायचे ना, म्हणजे स्त्रियांना पण तेव्हा नव्हतं. मग जर सोशल मीडियामुळे एवढं सगळं हे झालंय तर तुम्हालाही कळलं पाहिजे की जेव्हा एखादी मुलगी असं काहीतरी पॅम्पर करते तेव्हा थोडं जरी वाटलं नाही तरी हो थँक्यू असं रिॲक्ट व्हायला लागा Open तुम्ही. up व्हायला Correct. पाहिजे. ज्याने म्हणजे आम्हालाही वाटेल तुमच्यासाठी काहीतरी करावं असं, नाहीतर असं यार म्हणजे इंटरेस्टच अप्रिशिएट करा बेसिकली. आम्हाला अप्रिशिएट करा की हम्म. केलं चल तू नाही केलं नाही माझ्यासाठी. मी तर खूप डिबेटेबल आहे ह्यावर की मी नाही म्हणजे वाट बघत की हा अप्रिशिएट करेल किंवा पप्पा मला त्यांच्या मला काहीतरी सांगतील म्हणजे की चांगलं तशासाठी केलंस नाही, नाही. म्हणजे तुम्ही असं react तुमच्या नका चेहऱ्यावर करू. जेव्हा ते मनापासून हसू दिसतं ना तेव्हा मला तेच ते बघ काही केलं हा. कोणत्याही पुरुषासाठी, भाऊ असू दे, पप्पा असू दे, बॉयफ्रेंड असू दे, नवरा असू दे, त्यांच्या फेसवर ती स्माइल जी असते ना ती तुला म्हणजे थँक्यू बोलून नाही दिसणार. थँक्यू बोलून त्यांना असं वाटेल अरे यार आता ती मला पण म्हणते, करावं लागेल. तिचं बेसिक म्हणणं आहे की ते काहीतरी फालतू रिॲक्ट करण्यापेक्षा ते Smile जेन्युअनली दिली तरी त्याला बस आहे. त्याच्या हा. स्माइल दिली मी तरी बस आहे, थँक्यू पण पण ते आणलं- ग्रॅटिट्यूड म्हणते ती, हा. बरोबर. हा, म्हणजे आणि हा. असं त्याला- गिफ्ट आल्यानंतर असं बघून स्माइल दिली ओके, पण ते उघडून एवढी काही गरज नव्हती हे नका बोलू. मग ते असं वाटतं की अरे आणलंय नाही ना. पण नंतर तू एक्सप्लेन करायचं ना की हे तुला का मी एवढे महिने तुला बघितलेलं हे करताना आणि मला वाटलं की ह्याची तुला गरज असेल तर आता हस. तोच हा स्ट्रगल कमी व्हायला पाहिजे हम्म. की आम्हाला कुठेतरी विचारायला लागतंय किंवा आम्हाला इतरांकडून कळतंय. हम्म. याच्यासाठी Yes. तुम्हाला जास्त एक्सप्रेसिव्ह होण्याची गरज आहे आणि त्याने फायदा तुमचा सुद्धा आहे ऑफकोर्स. की जे तुम्ही आतमध्ये असं तुमचं जे होतं ना की भावना, तुमच्या गोष्टी, तुमचा स्ट्रगल, तुमचा त्रास जो आतमध्ये राहतो ना तो तेव्हाच बाहेर पडणार की तुम्हालाही कळतं की समोरून तेवढं आपल्याला प्रेम मिळतं आणि तुम्ही तेवढे त्याचा चांगले अप्रिशिएट करता, तेव्हा ते कम्युनिकेशन तेव्हा खरं वाढत जातं. हे आता ते टेकिंग bread- फॉरवर्ड टू दिस पॉइंटच आपण मला असं वाटतं की तुम्ही ॲज फिमेल्स मला दोघींनी सांगा की मेन्स मुलांचे किंवा पुरुषांचे काय असे गोष्टी आहेत ज्या तुम्हाला वाटतात की हे तुम्ही अजून आता इव्हॉल्व झाले पाहिजे या बाबतीमध्ये आणि अजून तुम्ही ह्या गोष्टी करायला हव्यात इन टर्म्स ऑफ की म्हणजे ॲज अ त्यांचा त्रास कमी करण्यासाठी. वॉटेवर त्रास असेल किंवा मला वाटतं की ह्या गोष्टी तुम्ही आता अशा असले पाहिजे, तुम्ही आता हे करायला सुरुवात करा ह्या गोष्टी. असं काय कुठल्या गोष्टी जसं तू आता म्हणलीस की बोला भाई बोला, आणि इनहेरेंटली बोलायला जमतच नाही माहिती नाही का. आता ते अपब्रिंगिंग म्हण काय ते हे आहे, मला पण नाही बोल. आता मी एवढा बोलतोय तुमच्याशी, पण जेव्हा मला श्रेया बोलते ना बोल कुठल्या गोष्टीवर, मी सायलेन्स होऊन जातो. मला
अजून पण असं पण नाही की मी इंट्रोवर्ट आहे, असं पण नाही की मला वाक्यरचना तसं माझं व्यथा Articulate. काहीच नाही. मी ऍक्टर आहे, मी क्रिएटर आहे, मी असं बोलू शकतो. इम्प्रॉम्प्टू एक विषय ते मी आत्ता बोलतो. पण तिथे त्या पॉइंटला वेन युअर वाईफ ऑर युअर स्पाउस कुणी तुला एक विचारतं की काय झालं बोल, नाही बोलू शकत. कारण ह्याचं रिझन हे आहे की आपल्याला ना आपल्या आईबाबांकडून हे कळेल, म्हणजे हे बघत आलोय आपण की मेन आर द ब्रेड विनर्स, म्हणजे त्यांना घर कमवायचं. चालवायचंच आहे. जसं तू बोललीस की नवरा जर घरी असेल तर आपल्याला बायका विचारतील की तुझा नवरा काम का नाही करत. तर त्या लूप होलमध्ये एवढे फसलेले असतात ना की त्यांना असं वाटतं अरे बायकोला जर सांगितलं तर हिला पण टेन्शन येईल, नंबर 1. नंबर 2, त्यांना हे वाटतं की कमीपणा की मला तिला वाटेल की अरे हा मी म्हणजे हिला हरलाय खुश का नाही ठेवू आयुष्यात, शकत. खुश नाही ठेवू शकत. खुश नाही. आणि त्यांच्या डोक्यात हेच असतं की पैसा किंवा काय ते घर चालतं राहायला पाहिजे, हीच हॅपीनेस आहे. तर तुम्ही बोललात तर मे बी तिच्या डोक्यात पण येईल की अच्छा ठीक आहे, मी तुला हातभार देते थोडंसं, मी पण जॉबला जाते किंवा मी पण तुझं स्ट्रेस कमी करते. पण त्यांच्या आईबाबांकडून ट्रॉमा नाही बोलू शकत आपण, खूप चुकीची गोष्ट आहे जर मी बोलली तर. बट ते नर्चरिंगच असं झालंय ना की पुरुषच घर चालवतो किंवा आणि बायकाच म्हणजे घरी बसतात किंवा बायकाच घरी नर्चर असतात. करतात. असं बसतात असं नाही, but बसतात नाही, पण in बायकाच general- घरी असतात. हां. म्हणजे मूल झाल्यावर मे बी ठीक आहे हम्म. तेव्हा समजलं. आणि जर तुमचं मूल असेल, कळतंय, आता 2 जर कपल आहात तर ठीक आहे, डिफरंट गोष्ट आहे, तेव्हा तर तो बोलेल तुझ्याशी की मला हा प्रॉब्लेम होतोय. पण जर मूल असेल तर त्यांच्या डोक्यात एक वेगळंच सिनॅरिओ, म्हणजे त्यांना त्यांच्या विजनमध्ये ना स्वतःचे पप्पा दिसायला लागतात असं मला वाटतं की आत्ता माझं फॅमिली आहे, आता मला करायलाच पाहिजे. मग त्या लूपहोलमध्ये ते एवढे फसतात ना, मग त्यांचं मे बी संडेचं क्रिकेट बंद होतं, कळतंय. कारण माझ्या आईने ती एक गोष्ट खूप नीट ठामपणे बोलली आहे पप्पांना की सुनील, तुझं जिथे तू खुश आहेस ना ते कधीच नको सोडूस. म्हणजे सॅटर्डे संडे तुला जायचं असेल मडला क्रिकेट खेळायला, तू जा. पप्पा आत्ता पण 17-18 वर्षांच्या पोरांसोबत खेळतात, पण ते जेव्हा घरी येतात ना माती चिखलनी, त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद असतो ना, तो मम्मी काही जेवण पंचपक्वान बनवून देईल तसं तो आनंद नाही मिळत त्यांना. तर दॅट इज द थिंग की त्यांना खूप एक्सप्रेसिव्ह राहिलं पाहिजे. पण जर ते एक्सप्रेस करतायत तर तो कमीपणा तिच्या डोळ्यात दिसला ना तर दे विल नॉट मग हे एक्सप्रेस. आता व्हॉट एव्हर तू आता जेवढं सगळं सांगितलं ह्याच्यावरनं मला नाही खूप नाही जेवढं पण सांगितलं इट इज ॲक्च्युली त्याच्यातनं 2-3 गोष्टी चांगल्या मला त्या वाटल्या की एकतर पहिला तू जो मुद्दा बोललीस की कमवायलाच पाहिजे, नाही तर मग लोक बोलतील काय. तर हा प्रेशर म्हणजे तुम्हाला घ्यायचा आहे नाही घ्यायचा तो येणारच आहे तुमच्यावर. ॲज अ पुरुष तुम्हाला ते प्रेशर आहे की भाई आता तर करायचंच आहे, बाय हुकर क्रूक, म्हणजे तुझ्याकडे ऑप्शनच नाही, तुला करायचंच आहे. नाहीतर मग तू एक काय बेरोजगार घरी बसलेला वाया गेलेला वॉट एव्हर ते जे बोलतील ते. सेकंड मला गोष्ट तू बोललीस की जे तुझ्या आईनी केलं की तू कर, तुझे हे रिलॅक्सेशन पॉईंट्स आहेत किंवा तुझे हे जसं बोललं की हा प्रेशर आहे, हा प्रेशर कुठेतरी रिलीज पण झाला पाहिजे. मग ते तुझे बाबा जे करतात आत्ता त्याच्याने मे बी त्यांचा प्रेशर रिलीज होतं आत्ता असं ऐकून वाटतं तुझ्या ह्याच्यावरनं. तर तुझे बाबा आहेत का एक्सप्रेसिव्ह? खूप आहेत ते बोलतात का जे त्यांच्या मनात आहे म्हणजे माझ्या आईबाबांचं मला एवढं पिक्चराईज एवढं सुंदर वाटतं टचवूड. का माहितीये, कारण मम्मी 2-2 मिनिटात 2-2 तासांनी फोन करते की सुनील तुला माहिती हे झालं, सुनील मी हे केलं, सुनील मी ही movie बघते. आईबाबांचं लव्ह मॅरेज. पण ते जेव्हा घरी येतात ना किती फोन करते, काय फोनवर खूप ऐकवणार पप्पा आईला की अरे काय आहे, मी काम करतोय फोन ठेव, काम करतोय फोन ठेव. पण मम्मीच्या डोक्यात काय असतं की ह्याला कम्युनिकेशन नाहीये आता, कळतंय, हा बोलला नसेल कोणाची, ह्याला जॉबचा त्रास असेल किंवा हा खूप काम करत असेल, मध्ये माझा आवाज ऐकल्याने तो थोडा काम डाऊन होईल. आणि ते तसंच असतं, ते घरी आल्यावर जे यॅपिंग करतात की तुला माहिती आज हे झालं ते झालं. तर ते कम्युनिकेशन माझ्या मम्मी पप्पांमध्ये मी नेहमी जेवताना मी बोलतच, म्हणजे जेव्हा पण मी घरी असते तेव्हा मी जेवताना बोलतच आहे. ते दोघंच बोलत असतात की आज हे झालं, आज ते झालं, आज हे झालं. सो ते कम्युनिकेशन असणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि ती स्पेस देणं खूप इम्पॉर्टंट आहे हे मला वाटतं. कारण मम्मीनी जर तेवढी स्पेस दिलीच नसती, जर मम्मी बोलली असती की काय संडे एक दिवस मिळतो तरी पण तुला सकाळचं तिथे जायचंय, तू 2 वाजता घरी येतोस, तर त्याचं असं असेल की मग मी जगू कधी? म्हणजे पप्पांचं असं मी जगू कधी? मला स्वतःसाठी काहीतरी पाहिजे ना. तर ते मम्मी खूप समजली आणि मला वाटतं की मी ते बघून खूप शिकते.
तिच्या मम्मीला नेक्स्ट पॉडकास्टला आणि मग हा मला difference आहे. दिसतंय City- की city भारी life काहीतरी. आणि हा village life. माझ्या हा घरी हा बघशील एक्झॅक्टली तर तुझ्या घरी कम्प्लिटली वेगळा वेगळंच सिनारिओ आहे. आहे. कारण माझे वडील कधीच एक्सप्रेस झालेलं आम्ही कधी बघितलंच नाही, की वडिलांनी त्यांच्या मनात अजूनही नाही. म्हणजे कधी त्यांना विचारशील तरी ते बोलणार नाही. त्यांना असं वाटतं की तुम्हाला काय कळते वगैरे, असं वालाच सिनारिओ असतो की ते त्यांच्या ह्याच्यातच असतात. त्यांना कधी काय विचारशील तरी सुद्धा. मला आठवतं मी एकदा बाबांना असं सांगितलं होतं, माझे बाबा खूप पैशांचा विचार करणारे आणि खूप कष्टाने ते एक रुपया जमवून त्यांनी सगळं उभं केलंय. त्याच्यामुळे मी त्यांना सहज असं एकदा म्हटलं होतं की चला बाबा लिंबू सरबत प्यायला जाऊया. 5 रुपयाला लिंबू येतं आणि ते हे, आणि तू 25 रुपयाचं लिंबू सरबत मला नको सांगू, असं होतं. आता इथे काय आलं, परत तेच एक्सप्रेसिव्ह नाही आहेत माझे बाबा. मग त्यांना तिथे जर मला दिसलं होतं की बाबा आलेत माझ्यासोबत किंवा काय, सो तो जो एक हे आहे ना, हा जो आम्ही शहरांकडे बघितलाय ना, तो माझ्या वडिलांकडे गावी आम्ही नाही बघितलाय. की माय डॅडी, माय पापा, हे सगळं नाही रे. म्हणजे वडिलांना मिठी मारणं वगैरे हे आम्ही नाहीच बघितलं. ते तर शहरातल्या पोरांनी पण नाही बघितलंय. नाही म्हणजे नाही तेवढं एक्सप्रेसिव्ह नाही किंवा बरोबर. ते तसं व्यक्त प्रेम नाही बघितलं नाही आम्ही. बघितलं. असं. पण मी म्हणजे आता मी तुझे पॉडकास्ट तुझे व्हिडिओज वगैरे खूप बघते. आत्ता जाऊन ते कुठे आता settle झालीयेस, आता कुठेतरी त्यांना तू camera सेटल समोर झालीयेस यायला किंवा लागले. तू स्वतःच्या पायावर उभी आहेस ना, हे बघून त्यांना जो आनंद मिळतो ना, की हो. हा भाई सिम्पल ह्याच्यात ना, म्हणजे ऍज अ पुरुष बोलतो मी बोला. की भाई बायकांनी जे केलं पाहिजे ते हे दोघी बोलल्याच आहे तेवढ्या वेळ. मला तर त्याच्यात बोलायची काय गरज नाही, मग मला पण नाही माहिती त्या ह्याच दोघी बोलल्या. पण मला तरी असं वाटतं की पुरुषांनी पण सगळ्याच गोष्टी आत्ता आहे, एवढ्या गोष्टी मी इंटरनेटवर बघता आणि इतक्या गोष्टी बोलल्या जातात, तर ओपनली व्यक्त करणं मला माहिती आहे खूप कठीण आहे. मला तर मित्रांशी पण ओपनली बोलता येत. म्हणजे लिटरली जर आता काय आयुष्यात प्रॉब्लेम चालू आहे तर लोक मित्रांना बोलवून दारू पितील आणि भलत्या 4 गोष्टींवर बोलतील, पण त्या एन्जॉय गोष्टी- करतील आणि घरी जातील. पण ते पण नाही बोलणार. जो प्रॉब्लेम आहे ना त्याच्यावर बोलायला लाज वाटते. म्हणजे माझ्या बेस्टेस्ट फ्रेंड बरोबर त्याच्याशी पण मला एखादा पर्सनल मुद्दा बोलायच्या आधी 10 मिनिटं मला वॉर्मअप आतमध्ये मनातल्या मनात करायला लागतं, इत्यादीतलं बोलायला लागतं. बोलतो अरे असं झालं रे, मग तो बोला रे का आलं बोल, मग पण तो 10 मिनिटं का लागतात, आणि तो पण 6 महिन्यानंतर की आता भाई हाय टाईम आहे तो बोलायला लागेल हा, काय. म्हणजे आणि ते पण बोलायला, म्हणजे फक्त बोलायला नाही, वी आस्क काय करू, वी डोंट की मन हलकं नाही करत मी फक्त भाई याच्यावर आता सांग आता मला, काय म्हणजे solution? काय रे असं आहे रे, काय याचं कसं होणार, काय करू सांग असं. सो ते आहे, म्हणजे मुलं नाही डिस्कस करत. एकतर ते डायरेक्ट भाई असं नको करू, बोलायचं नाही फक्त मित्रांशी पण नका. म्हणजे असं नाहीये, घरी तुम्ही कोणत्याही व्यक्तीशी क्लोज असाल, लांबचा कझन भाऊ असू दे, कोणी आई बाबा बहीण, आपण तर ब्रदर साईडमध्ये गेलो पण नाहीये. पण मला असं वाटतं जर माझा सख्खा भाऊ असला असता, मी त्याला एवढं नर्चरच तसं केलं असतं ना, की त्याला थोडंसं पण कुठे काही प्रॉब्लेम झाला असता ना, त्याला माहिती असतं की कोणी नाही तर दिदी आहे, कळतंय. तर ती एक गोष्ट जर नसेल ती असायला पाहिजे. म्हणजे एक तरी असा एक व्यक्ती ठेवा जी तुमची सेफ स्पेस आहे. तिच्या समोर, त्याच्या जिला समोर तो व्यक्ती तुम्हाला जज नाही करणार, Judge हे तुम्हाला नाही माहिती आहे. करणार, बरोबर. त्याच्याकडे एक्सप्रेस व्हा, पण आणि express पण व्हा. व्हा ते ऐका पाहिलं मित्रांनो, मुलांनो पोईपर्यंत ऐकताय ना, एक आणि माणूस तुमच्या आयुष्यात असं पाहिजे ज्याच्याकडे तुम्ही काही बोलू पाहिलं शकता. पोईपर्यंत म्हणजे कोणी गोष्टी असू वर शकतं ते. जाणार. थोडं तुम्हाला वाटतं ना की आता मे बी हा म्हणजे 50% हून जास्त ब्रेन खाणार आहे हा प्रॉब्लेम, तुम्ही तेव्हाच बोला. रिलीज 20% तरी, पण बोला. एक आयडिया येऊ द्या लोकांना की तुमच्या जवळच्या व्यक्तीला की हा ह्याच्या आयुष्यात Going काहीतरी to this. चाललंय. कारण काय होणार माहितीये त्याच्यानंतर, एव्हरी 2-3 दिवसानंतर जर तो व्यक्ती तुमच्या खूप जवळ असेल आणि त्या व्यक्ती सोबत पण तुमचं तेवढंच बॉन्डिंग असेल, तो समोरून फोन करेल, भाई क्या चल रहा है, क्या चल रहा है, सब ठीक. तर तुम्हाला बॅक ऑफ द माइंड असेल की काही नाही तर हा व्यक्ती आहे माझ्यासोबत. आहे. तर एक व्यक्ती असा तुमच्या आयुष्यात असलाच पाहिजे, जवळचा, लांबचा, पण तुम्हाला ते एक 20-25% नंतर बोललं पाहिजे. मला असं वाटतं. Nice. प्रॉब्लेम्स मला आणि बायकांसाठी बोल आणि please बोल. बायकांसाठी पण पप्पांचं तर म्हणजे जर माझे बाबा आहेत तर तुमचं तर एक वेगळंच बॉन्डिंग आहे. मला नाही सांगावं लागणार की तुम्हाला पप्पांसाठी काय करायचंय. Correct. पार्टनर, भाऊ, तुमची रिस्पॉन्सिबिलिटी पण आहे. तर त्या हिशोबाने मला असं वाटतं की कीप अ चेक ऑन देम एव्हरी टाइम. जर ते इरिटेट पण होत आहेत ना, नाही बोलायचंय, तरी तुम्ही जेस्चर्स द्या किंवा त्यांना ते एक सेफ स्पेस क्रिएट करा.
माणूस बोलणार कधी जेव्हा तुम्ही ती सेफ स्पेस क्रिएट कराल. तर मला असं वाटतं ती सेफ स्पेस क्रिएट करायला तुम्ही काय करू शकता, त्याच्यावर तुमच्या वेगवेगळ्या व्यक्ती असतील, वेगवेगळ्या गोष्टी असतील. ती जर त्याला बाहेर जायचं असेल जाऊ द्या. त्याला ते त्याचं तो मी टाईम त्याला ते एक तासासाठी जर छोटं किड बनवून क्रिकेट खेळायचं असेल खेळू द्या. तुम्ही कंट्रोल नका करू. जर तुम्ही एका कंट्रोलिंग नेचरमध्ये आलात ना तर माणूस सेम त्या लूप होलमध्ये जाईल जे आपल्याला नको आहे, तर तो बोलणार नाही. करेक्ट. आणि ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की बरेच लोक म्हणजे पुरुष आहेत आणि स्त्रिया पण, आणि असं नाही म्हणजे की स्त्रियांचा प्रॉब्लेम नाही, बरेच त्यांना पण प्रॉब्लेम फेस करावेच लागतात ना. एव्हरीबडी सगळ्यांना प्रॉब्लेम आहेत. पण आपण इथे मूळ मुद्दा ह्या कॉन्व्हर्सेशनचा हाच आहे की काय करायला पाहिजे ज्याने बेटरच होईल. आय एम नॉट टॉकिंग अबाउट द प्रॉब्लेम्स, आय एम टॉकिंग अबाउट द सोल्युशन्स जे ह्या दोघी आता आपण इथे डिस्कस केली. ही म्हटली जसं की एक प्रत्येक पुरुषाकडे एक असा व्यक्ती असला पाहिजे ज्याच्या तुम्ही ॲक्च्युली जाऊन बोलू शकता. आणि दुसरा मेन मुद्दा म्हणजे तुम्हाला बोलावंच लागेल. तो माणूस शोधून होणार नाही, पण एक माणूस असणार कोणतरी. आता माझ्या केसमध्ये तर माझी बायकोच आहे. तसं रिलेशन थँकफुली डेव्हलप झालं आहे की मी लिटरली बोलू शकतो. काही मित्र पण आहेत ज्यांच्याशी मी गोष्टी बायकोशी नाही डिस्कस करू शकत, मला अजून पण कम्फर्टेबल नाही वाटत, ते मी मित्रांशी डिस्कस करतो. म्हणजे देअर आर ऑल्सो डिफरंट पर्सन्स फॉर डिफरंट प्रॉब्लेम्स असं मला वाटतं. पण तरीही मी म्हणेन की हे मी 50%च करण्यात यशस्वी झालेलो आहे. 50% मीही अजून हेजिटेट करतोच. काही मी पहिले सगळं माझ्यावर घेतो की मी कसं हे गोष्ट टॅकल करू, मी कसं हे करू. हा प्रॉब्लेम आला तर मी बघतो, पैशाचा प्रॉब्लेम आला तर चल मग मी सगळं, मग जेव्हा माझी फाटायला झालं होते मग मी माणसं इन्व्हॉल्व करायला, पहिले स्त्रियाला सांगणार, मग हळूहळू मग आजूबाजूच्या लोकांना सांगणार. बिकॉज काय माहिती, बट ते मला असं वाटतं की का मी सांगू, पहिले माझ्याच्याने होतं का बघू, बट दॅट इज फालतूगिरी. तिथेच जसं समीक्षा म्हणली की 50-60% फाटायला लागल्यावरती डायरेक्ट घेऊन ओकायला चालू करायचं की भाई असं होतं. जसं तू बोललास ना, प्रत्येक प्रॉब्लेमचा प्रत्येक वेगवेगळा व्यक्ती असतो. ते खूप लोकांसाठी नसू पण शकतं. पण जर असेल तर तुमच्या आयुष्यात ती माणसं खूप इम्पॉर्टंट आहेत, तर त्यांना जपा. कारण ऐकणारा जो व्यक्ती असतो ना तुमच्या आयुष्यात तो खूप इम्पॉर्टंट असतो असं मला वाटतं. बोलणारे खूप असतील, तू हे नको करूस ते नको करू, पण जो बसून सांगतो ना की भाई क्या हो गया बोल, तो ट्रस्ट, जो आय टू आय कॉन्टॅक्ट मिळतो ना, तो खूप इम्पॉर्टंट आहे. तर तशी तुमच्याकडे एक व्यक्ती असेल तर सुंदर, 3-4 असतील तर तुमचं आयुष्य खूप सुंदर आहे. तर आणि आता तू बघितलंस की एवढं आम्ही दोघांनी डिस्कस केलं, आमच्या ह्याच्यावरनं तुला वाटत नाही की आम्ही पुरुषांना त्रास देणाऱ्या बायका आहोत असं तर तुला दिसलं नाहीये. मी तर मला असं काय अजिबात वाटतं देत असतील, प्रॉपर देत असतील, ही पण देत असेल, आता कृणाल इथे बसवत समजेल. पण हे बघा, मला असं वाटतं की ते बायकांनी पुरुषांना त्रास देणं किंवा पुरुषांनी बायकांना त्रास देणं हे ऍक्च्युली कोण बाई पुरुषाला पुरुष बायकांना त्रास देत नसते. ते देवानी जसं ह्युमन म्हणजे मेल फिमेल डायनामिकच असं बनवलंय ना, काही पुरुषांच्या गोष्टी बायकांच्या डोक्यात जाणार म्हणजे जाणार, आणि काही बायकांच्या डोक्यात पुरुषांच्या डोक्यात जाणार म्हणजे जाणार. आणि त्याला कोण अपवाद नाहीये, त्याचा तुमचा स्वभावाचा पण संबंध नाहीये. इट इज प्युअर मेल वर्सेस फिमेल एक डायनामिक आहे. आणि मला इव्हेंच्युअली कळलंय ती तुमच्या बायकोची चूक नाहीये. दॅट इज हाऊ वी आर डिझाईन्ड. म्हणजे ते, आणि ते जेनेरिक पण असतं. म्हणजे मी सरळ तुम्हाला बोलत 10-5 मुलांचे न आवडणारे मुद्दे बोलत, ते सगळ्यांचे 5 सेम असतील काइंड ऑफ. तेच डायनेमिक आहे मेल फिमेलचं. बट दॅट इज ऑल अबाउट दॅट. आणि त्याच्यामध्ये मला वाटतं की ते पाहिजे पण. सगळ्याच गोड नसू शकतं, सगळं गोड नसू शकतं बाई, थोडं तिखट आणि थोडं हे आंबट सगळं पाहिजे माणसाला. बट मला असं की ह्या मेन्स डेला सगळ्या पुरुषांना माझं अपील आहे, विथ अंकिता आणि विथ समीक्षा, की त्यांचं त्याच डिस्कशनमधनं डिराईव्ह झालेलं आहे की सगळ्या पुरुषांनी प्लीज बोलायला सुरुवात करा गाईज. आणि तुमचा एक सेफ स्पेस असलेला एक व्यक्ती तयार करा, त्याच्यावर थोडे कष्ट घ्या आणि त्यांच्याकडे ओकायला सुरुवात करा. लिटरली तुमच्या मनातल्या गोष्टी फालतू फालतू सगळं ओकायला सुरुवात करा, जेणेकरून कोणाला तरी माहिती असेल की तुमच्या आयुष्यात मेंटली काय चालू आहे. फिजिकली तर सगळे बघतातच आहेत, सगळ्यांचं सगळं लक्ष असतं, पण मेंटली काय चालू आहे. आणि तुमचं स्ट्रेस कमी करण्यासाठी जेवढे पण त्यांच्या आजूबाजूच्या बायका आहेत, हेच मला म्हणायचं आहे की थोडंसं त्यांच्या साईडनी पण कधीतरी जरा करा गोष्टी, म्हणजे इझी होईल त्यांना आयुष्य. जर तो बोलणारा नसेल, आपला नवरा किंवा भाऊ जे कोणी दिसतंय तुम्हाला स्ट्रेसमध्ये आहे आणि ते बोलणार नसतील, तर या इंटरनॅशनल मेन्स डेला त्यांच्याशी बोला आणि त्यांना इथे सुरुवात करा, व्यक्त होण्यासाठी त्यांना प्रवृत्त करा आणि त्यांच्याकडनं ते त्या गोष्टी काढून घ्या. आणि मेन म्हणजे फुलं द्या. फुलांचा खप आता भरपूर वाढणार आहे, मला वाटतं की सेल्स गोइंग स्टॉक्स अप जाणार फुलांचे. पण येस,
इट वॉज अ नाईस कॉन्व्हर्सेशन मला असं वाटतं. एक लास्ट प्रश्न मी दोघींना विचारतो आणि आपण हे संपवूया. इंटरनॅशनल मेन्स डे कधी असतो? 19 नोव्हेंबर. आपण डिस्कस मस्करी केली, पण मस्करी. मी खरं सांगते की मला मस्करी हे केली. याच्यामुळे कळले. नाही मी मला माहिती होतं. मला 18-19 ठीक मध्ये आहे. हे आता मुलांनाही लक्षात. नाही माहिती आहे, त्याच्यामुळे प्लीज मेन्स डे असं काही माझा मुद्दा नाही की मेन्स डे वगैरे साजरा करा वगैरे. हे जे आम्ही बोललो ते जास्त महत्वाचं आहे. ते आयुष्ट डेचे गोष्टी आहेत. मेन्स डे वगैरे, विमेन्स डे येतात, विमेन्स डे जातात, मेन्स डे येतात, मेन्स डे जातात. मार्चमध्ये असतो. Problem बघा, आणि- आम्हाला वुमन्स डे पण Women's Day 8 कधी मार्च. असतो? 8 मार्च. 8 मार्च. सो हेच आहे, म्हणजे डेचा काही विषय नाहीये. निमित्त पकडू शकतो आपण की त्या दिवशी या गोष्टींवर त्या निमित्ताने आपण या गोष्टी डिस्कस केल्या. नाही मी म्हटलं नाही, त्या आपण त्या दिवशी ह्या निमित्ताने- गोष्टींवर जास्त बोललं जाईल किंवा त्या निमित्तानेच आपण पण बोलतोय. तर असे दिवस पण पाहिजेत जे तुम्हाला एक रिअलाइज करून देतील की अच्छा हा विषय पण आहे, याच्यावर पण बोल. कधी कधी आपण त्या आयुष्याच्या सर्कलमध्ये विसरून जातो ना या सगळ्या गोष्टी डिस्कस करणं किंवा प्रेम व्यक्त करणं. अशा बेसिक म्हणून व्हॅलेंटाईन्स डे आहे. बेसिक गोष्टी आहेत. पुरुषांचं टेक्निकली तोच एक मेंटल हेल्थ इज अ बिग थिंग. म्हणजे इट्स नॉट जस्ट द फायनान्शियल फिजिकल हेल्थ. मेंटल हेल्थ इज द बिग थिंग बिकॉज मेन आर टेंड टू बिहेव लाईक दॅट की मर्द को दर्द नाही होता किंवा मर्द सख्त आहे असं नसतं. मेन बरोबर. कॅन बी पुकी. पण तुम्हाला कसा वाटला हा एपिसोड? आय होप तुम्हाला हेल्प झाली असेल पुरुषांना आणि बायकांना पण हेल्प झाली असेल. समीक्षा बरंच काय काय सांगितलं तिथे कसं असलं पाहिजे एका बायकोने आणि पार्टनरने. त्या सगळ्या सांगतील लग्नानंतर बोलू. लग्नानंतर एक वेगळा समीक्षाचा पॉडकास्ट तो बनता है भाई. आय एम व्हेरी एक्सायटेड. कधी लग्न करतेस? आला लग्न बिग्न मी नाही का ना, माझं आयुष्य खूप चांगलं चाललं हे सगळ्या दोघांचं ऐकल्यानंतर. नेक्स्ट इयर पण ठीक आहे. पॉडकास्ट साठी डेट विचारतोय तो. हा मला माझ्या डेट फ्री ठेवला पाहिजे यार. सो येस गाईज, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आणि मजा आली असेल तर कॉमेंटमध्ये सांगा तुमचे छान छान विचार आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. समीक्षा टक्केला फॉलो करा. कोकण हार्टेड गर्लला फॉलो करा. भेटूया पुढच्या भागात. हॅपी मेन्स डे. हॅपी मेन्स डे. हॅपी मेन्स डे. येस. ओके बाय.